तर परळी शहर पोलीस ठाण्यासमोर धनंजय मुंडे समर्थक आता गोळा झालेले आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे समर्थक देखील परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील संबंध आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। तर बीड शहर पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर धनंजय मुंडे समर्थकांचं हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। परळी पोलीस स्टेशन मध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे। मला सांगा काय निवेदन दिलंय? आम्ही जो काल परभणीला मोर्चा झाला आणि परभणीच्या मोर्चामध्ये जो काही धनंजय मुंडे कुटुंबीय आणि विशिष्ट जातीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये घुसून मारण्याची जी भाषा झाली त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। आमचे सर्वांची संबंध परळीकरांची भूमिका आहे की स्वर्गीय संतोष देशमुखच्या मारेकरला फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे साहेबांची आणि संबंध बीड जिल्ह्याची आणि परळीची आहे। परंतु त्याच्या आडून स्वर्गीय संतोषांना देशमुखच्या आडून जे काय जातीचं विष पेरलं जातंय, जातीमध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे, राजकारणाची भूमिकाचं राजकारण चालू आहे, ह्याचा निषेध करण्यासाठी कारण जे स्वर्गीय देशमुखांची जी हत्या झाली त्याचं समर्थन कुणाही केलेलं नाही आणि त्या समर्थनाच्या आडून जे मोर्चे चालू आहेत आक्रोश मोर्चे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यासाठी असावेत। परंतु तिथं धनंजय मुंडे किंवा विशिष्ट जातीला टार्गेट करायचं, संबंध ओबीसीला टार्गेट करायचं ही भूमिका महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक आहे। आज दमानियाताई सामाजिक कार्यकर्ते निवेदनामध्ये काय मागण्या आहेत? आमची मागणी एकच आहे की ज्यांनी जातीवादी शब्द वापरलेत, ज्यांनी महाराष्ट्राचं वातावरण बिघडण्याचे शब्द वापरलेत, जरांगे पाटील असतील किंवा दमानियाताई असतील यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे हे निवेदन आम्ही दिलेलं आहे। काय सांगा? काल जरांगे पाटलाने या परभणीच्या आक्रोश मोर्चामध्ये परळी बीड जिल्हा आणि धनंजयजी मुंडे साहेब यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ संबंध परळीकरांच्या वतीनं या ठिकाणी परळी शहर पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनला आम्ही रीतसर तक्रार दिलेली आहे। ती तक्रार नोंद केल्या जात नाही म्हणून आम्ही या ठिकाणी संबंध परळीकर धरणे आंदोलन देत आहोत। जोपर्यंत या ठिकाणी तक्रार दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून 1 इंच सुद्धा हलणार नाहीत। आमची मागणी मनोज जरांगे यांच्यावर
आम्ही तक्रार देत आहोत। त्यांनी जो काल वक्तव्य केलं की घरात घुसून मारू, परळी ही आमची अस्मिता आहे, धनंजय मुंडे आमची शान आहे। जर कुणी आमच्या अस्मितेवर आमच्या शानवर घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल आणि परळी आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करत असेल किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत असेल तर हा पुरोगामी जिल्हा आहे, पुरोगामी परळी आहे, धनंजय मुंडेंना मानणारी परळी आहे। सलग 2 वेळा धनंजय मुंडे साहेबांना पंकजाताईंना निवडून दिलेली परळी आहे। आम्ही हे खपवून घेणार नाहीत। आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय बंधुत्व भंग करण्याच्या संदर्भामध्ये जे माहिती तंत्रज्ञान